नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 2 मधील संदीप भाऊ पाटील हे आमदार साहेबांच्या धुलिया शहर के देवपुर इलाके के कई कार्यकर्ताओं ने आज राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश किया। ये कदम माजी आमदार फारूक शाह साहब के विकास कार्यों से प्रेरित होकर उठाया गया। देवपुर के एकता नगर और आसपास के इलाके में माजी आमदार फारूक शाह साहब ने बड़े पैमाने पर निधि देकर विकास कार्य कराए थे, जिससे स्थानीय नागरिक प्रभावित हुए। इस अवसर पर संदीप भाऊ पाटिल ने अपनी प्रतिक्रिया में कहा, फारूक शाह साहब ने 5 सालों में धुलिया शहर के लिए करोड़ों रुपए की निधि जुटाई। जिन क्षेत्रों में विकास नहीं हुआ था वहां उन्होंने विकास कराया। हमारे क्षेत्र में सड़क, गटर और सुशोभीकरण का काम कराकर उन्होंने ये दिखाया कि एक आमदार कैसा होना चाहिए। उनके विकास कार्यों से प्रेरित होकर आज हम उनके नेतृत्व को मान्यता देते हुए राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश कर रहे हैं। इस पार्टी प्रवेशी समारोह में माजी नगर सेवक सरफराज अंसारी, संजू मामा अहिरे, अजहर सैयद, प्यारेलाल दादा पिंजारी, फैसल अंसारी, इकबाल शाह, रईस मंसूरी, समीर खान सहित कई राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी उपस्थित थे। कांग्रेस पार्टी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तक्कर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार डॉक्टर फारूक शाह साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कोणाचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। मी संदीप पाटील, मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हा प्रमुख। आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय फारूक शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे। प्रवेश करायचं कारण अजितदादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही। गेल्या 5 वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी, तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही मी आवाज दिला, जेव्हाही विनंती केली, बोलवलं, साहेबांनी होकार दिला। नाहीतर साधं नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे 8-8 दिवस प्रतीक्षा करावी लागते, परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूस सुद्धा अगदी 15 मिनिटं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं। आणि कुठेही जातीपातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही, जातपात कुठेही साहेबांनी ठेवला नाही विषय, फक्त काम करायचं। बाकी ते मंदिर आहे, मस्जिद आहे का गुरुद्वारा आहे का चर्च आहे, हा साहेबांनी विषय पाहिला नाही। कारण की साहेब जेव्हा मी आमच्या विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना, तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन जिंकून घेतलं। साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की इथं रोज पूजा होते का, रोज आरती होते का, रोज पोथी पुराण वाचलं जाते का, वास्तविक त्यांना काय घेणं देणं आहे, पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास, शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट आहे। बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही, सर्वांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी। आणि खरोखर 5 वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं। बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही, फक्त साहेबांनी जे काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो। आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधुतुल्य किशोर माळी, माझे काका साहेब आहेत, रिटायर पोस्टमन आहेत, त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात। त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत, सर्व कोणी डॉक्टर, कोणी लॅब टेक्निशियन, काही युवक आहेत, सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत। आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार। प्रभाग 2 मध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला, तुम्हाला तिकीट हवं आहे का? साहेब, मी तिकिटासाठी पक्ष प्रवेश करत नाही आणि मला कुठलाही आमिष नाही, फक्त कार्य करायचं हाच माझा एक उद्देश आहे। सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार। माझा कार्याचा जो 5 वर्ष ह्युमन राईट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, साहेबांना तो लेखाजोखा मी दाखवला, तर साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हा प्रमुख या पदावरती काम सोपवणार आहेत आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार।
ही साहेबांना मी ग्वाही देतो.